चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची तातडीने दिल्लीला धाव. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिल्लीला बोलावण्याच्या काँग्रेस हायकमांडच्या निर्णयामुळे राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. सरकार स्थापन झाल्यापासून कर्नाटकात नेतृत्व बदल होणार का, हा प्रश्न सतत चर्चेत राहिला आहे आणि आता या नव्या बैठकीमुळे त्या चर्चांना पुन्हा चालना मिळाली आहे. राज्यातील काँग्रेसमधील नेतृत्व बदलाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातील खुर्चीच्या लढाईदरम्यान हायकमांड नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना चपराक लगावली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी रात्री दिल्ली दौऱ्यावर जाणार असून उद्या सकाळी ते हायकमांड नेत्यांची भेट घेणार आहेत. असे म्हटले जात आहे की काँग्रेसमधील सत्तावाटपाचा गोंधळ आणि नेत्यांची वक्तव्ये उद्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. उद्या सकाळी 11 वाजताची वेळ निश्चित झाली आहे. सर्व गोंधळ दूर होईल. वेळ निश्चित झाली आहे. पण त्यांचा अजेंडा काय आहे हे आम्हाला माहीत नाही. तिथे काय चर्चा होईल हे आम्हाला माहीत नाही. उद्या काय होते ते आपल्याला वाट पाहूनच कळेल, असे ते म्हणाले. काँग्रेसमधील गोंधळ दूर झाला पाहिजे, असे आम्ही म्हणत होतो. त्यामुळे हायकमांड नेत्यांनी उद्या सकाळची वेळ निश्चित केली आहे. ते चर्चा करतील. उद्या नेत्यांच्या सर्व गोंधळाला आणि अनावश्यक वक्तव्यांना पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. बेळगावात पेट्रोल 110 रुपये तर डिझेल 98 रुपये. बेळगावात पेट्रोल 110 रुपये 74 पैसे तर डिझेल 98 रुपये 69 पैसे प्रति लिटर झाले आहे. देशभरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 2.70 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मागील 10 दिवसांमध्ये ही चौथी इंधन दरवाढ आहे. ही दरवाढ तात्काळ लागू करण्यात आली असून त्यामुळे वाहनचालक, परिवहन क्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. 4 वर्षांनंतर प्रथमच देशात इतकी मोठी इंधन दरवाढ करण्यात आली आहे. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणाव आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे सरकारी तेल कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. त्यातून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शाळेच्या फलकावरील पे टॉयलेटचे बोर्ड हटवले. गणपत गल्ली येथील ऐतिहासिक सरकारी शाळेच्या नामफलकावर लावण्यात आलेले सार्वजनिक पे टॉयलेटचे बोर्ड स्थानिक तरुणांनी तत्परतेने हटवले आहे. शाळेचा अवमान करणारा हा फलक काढून त्याऐवजी नवीन नामफलक लावून तरुणांनी एक आदर्श घालून दिला आहे. गणपत गल्लीमध्ये शहरातील अत्यंत जुनी सरकारी मराठी मॉडेल शाळा क्रमांक 2 आहे. या शाळेच्या मुख्य नामफलकावरच सार्वजनिक पे टॉयलेटचे बोर्ड लावण्यात आले होते, ज्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. ही बाब समजताच गणाचारी गल्ली येथील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तो वादग्रस्त फलक तातडीने काढून टाकला. त्यानंतर त्याच ठिकाणी दोन्ही भाषांमधील शाळेचा नवीन फलक सन्मानपूर्वक बसवण्यात आला. कणबर्गीत नाला सफाई कामाला प्रारंभ. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती आणि शेतीचे नुकसान टाळण्यासाठी कणबर्गी परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार इंडाल कंपनीच्या माध्यमातून नाला सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. कामाचा प्रारंभ माजी महापौर शिवाजी सुटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. शनिवारपासून नाले सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. कणबर्गी परिसरातील नाल्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गाळ, झाडे झुडपे आणि कचरा साचला होता. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नाला सफाईची मागणी केली होती. यामुळे इंडाल संस्थेकडून जेसीबी स्वरूपात मिळालेल्या मदतीद्वारे पुढील 4 दिवस येथे काम चालणार आहे. कार्यक्रमावेळी परशुराम गुगरट्टी, रविगौडा पाटील, संजय करडी, कृष्णा मुचंडीकर, परशुराम मालाई, रवी मेत्री, बाळू कडोलकर, यल्लाप्पा बिर्जे, सिद्धराम मुचंडीकर, मारुती कडोलकर, मनोहर मुदगेकर, बाळू कलखांबकर, किसन सुटकर आदी शेतकरी उपस्थित होते.
अर्जुन गोरल्ले यांना शोकसभेत मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. येळूर गावचे सुपुत्र व महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ व कणखर नेते अर्जुन गोरल्ले यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. सीमाप्रश्न सुटेपर्यंत सर्वजण एकजुटीने लढूया अशा शब्दात मान्यवरांनी अर्जुन गोरल्ले यांना श्रद्धांजली वाहिली. रविवारी सायंकाळी अर्जुन गोरल्ले यांच्या निधनानिमित्त श्री चांगळेश्वरी मंदिरमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोक सभेच्या अध्यक्षस्थानी वामनराव पाटील होते. प्रारंभी वामनराव पाटील व माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील यांनी अर्जुन गोरल्ले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. प्रास्ताविक प्रकाश अष्टेकर यांनी केले. शोक सभेत दत्ता उघाडे, सी.एम. गोरल्ले, बबन कानशिडे, किरण अण्णा पाटील, डी.जी. पाटील, आनंद पाटील, पी.ए. पाटील, दुधाप्पा बागेवाडी, प्रकाश तोपिनकट्टी, धाकलू करविनको, उदय जाधव, माजी जिल्हा पंचायत सदस्य दिलीप कांबळे, परशुराम मोटराचे आदींनी शोकसभेत विचार मांडताना अर्जुन गोरल्ले यांच्या कार्याचा आढावा घेत श्रद्धांजली वाहिली. हिरा शुगर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा पदवीदान सोहळा साजरा. निडसोशी येथील एसजेपीएन ट्रस्ट संचालित हिरा शुगर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा 27वा पदवीदान सोहळा शानदार समारंभाद्वारे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला पाहुण्या म्हणून प्रादेशिक आयुक्त के.एम. जानकी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धसंस्थान मठाचे परमपूज्य पंच निजलिंगेश्वर स्वामीजी होते. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने घेतलेल्या अभियांत्रिकी पदवीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश मिळवले आहे. त्यांना कॉलेजच्या वतीने प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रादेशिक आयुक्त के.एम. जानकी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आपल्या व्यावसायिक शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करण्याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. स्वामीजींनी आशीर्वचनपर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात नाडगीताने झाली. ज्योती हिरेकोडी यांनी स्वागत गीत सादर केले. समारंभाचे समन्वयक एस.एन. टोपणवर यांनी स्वागत केले. एम.बी. मंजुनाथ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर विश्वस्त एस.व्ही. बेल्लद उपस्थित होते. कॉलेजचे प्राचार्य सुनील कामते यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना शपथ देवविली. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करून गौरविण्यात आले. वंदे मातरम आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संमेलनाध्यक्षांच्या भाषणाने लाभला साधेपणाचा मंत्र. आजच्या पिढीला झटपट श्रीमंत होण्याचे आकर्षण असून लोक साधेपणातील खरा आनंद गमावत चालले आहेत. गांधीजींचे विचार आज केवळ नेत्यांच्या भाषणापुरते आणि नोटांवर उरले आहेत. त्यांचे साधुत्व लोप पावत चालले आहे. आपण एकीकडे निसर्गाची आणि मायबोली मराठीची स्तुती करतो, तर दुसरीकडे झाडे तोडली जाणे आणि मराठी शाळा बंद पडणे हे वास्तव आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष माजी प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित 7व्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. बेळगावच्या भूमीला लेखक कवींची थोर परंपरा आहे. अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतलद्वारे मराठी रंगभूमीला नवचैतन्य दिले. जी.ए. कुलकर्णी, इंदिरा संत, प्रकाश संत, कृ. निकुंभ आणि उत्तम कांबळे असे अनेक दिग्गज साहित्यिक सीमाभागात घडले. सीमाभागात महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडले. बेळगावच्या मातीने मराठी साहित्याला समृद्ध केले आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. या संमेलनाच्या सोहळ्याची ही झलक. संयोजन मध्ये आहे, सगळ्या संयोजन मध्ये असतं. शुभ हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी संमेलनाचे उद्घाटन होत आहे. तरी मी शिवाजी आठवण
कोऑपरेटिव्ह सोसायटी कंगराळी खुर्द यांच्या हस्ते बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय भवानी जय शिवाजी या साहित्य नगरी आणि साहित्य संमेलनाचे 7व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक श्रीमान आप्पासाहेब गुरव साहेब. बेळगाव मधला मराठी रसिक